भूषणा देवा गम्यराजीवलोचना मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं मानरयोगमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. आम्ही चालली तुकाला गेलो एका वेळी तेव्हा ते 4 दिवस असं ते चाललं. आता ते काही तरी बरी नाही पाहायला गेली सांगायला लागली आणि बायका गाडी खूप लावायला इथून तुला तर काढलीच आहे आवाज नाही गाणंच केलं कोणासाठी विंचू चावला विंचू चावला विंचू चावला हो विंचू चावला विंचू चावला विंचू चावला हो काय मी करू विंचू चावला सांगू विंचू चावला कसं करू विंचू चावला कसं करू विंचू चावला विंचू चावला विंचू चावला विंचू चावला हो झोपता विंचू चावला टीव्हीचा विंचू चावला घराचा घरपणा गेला आमच्याकडे टीव्ही आलं पहिल्यांदा आमच्याकडे रोज टीव्ही तुम्ही खाल्लं घेऊन द्यायचा टीव्हीचा विंचू चावला टीव्हीचा विंचू चावला टीव्हीचा विंचू चावला घराचा घरपणा गेला कोणी कोणी करते त्याच्यामध्ये शंभर तुका आणि 100 लोक परदेशात गावात यायचे पाहिजे आणि मग त्या दिवशी रावण मेला झाली व्हिडिओ तेव्हा टीव्हीचा विंचू चावला टीव्हीचा विंचू चावला टीव्हीचा विंचू चावला घराचा घरपणा गेला घराचा घरपणा गेला घराचा घरपणा गेला जिकडे तिकडे सिरियलचा आता बघितले नाही तो आमच्या जावयाबरोबर त्यांना माहित होतं काय मला काय तेव्हा घराचा नवरा बायकोशी बोलत नाही आणि नवऱ्याशी बोलत नाही आणि ते घरातले सासू सुद्धा प्रश्नच नाही त्याचा असा आणि दुसरा विंचू मोबाईलचा व्हॉट्सअप आणि इंटरनेटचा नंबर वाढला आईने सांगितले बाबाने सांगितले कोणीच नाही मला घेतले मिळाले या योग प्राणायाम मैदानी खेळ खेळा म्हणजे नाही तर तब्येतीचा होईल सोळा काय नाही करू सांगू काही करू धावत चौकडून जवे स्वार येतले भासती शकुनित तरी असती एकले यन्ना परिसुनीर पुषमित बला प्रिय मुसाय देशा प्रिय मुसाय नुसत्या धनक्या तलवारी पाहून गळून जातो ते शत्रू 500 लोक 5000 लोकांना मारून टाकायचे इतकी ताकद त्या तलवारची काढली आणि तिला उगारणार तेवढ्या तुमच्या भगिनीच्या त्या समोर आल्या का म्हणतो म्हणजे तिचा पूर्ण मला अर्थ मारणार आहे मूर्ख मारणार की मारणार आहे का तुला आणि सगळ्या दृष्टीने ही अवध्य आहे स्त्री एक तर ती बहीण आहे एक तर ती आता तिचं लग्न झालेलं आहे आणि आपल्या कार्यानुसार स्त्री अवध्य स्त्री अवध्यचे आपल्या वेदामध्ये आज्ञा आहे की स्त्रीला मारू नये काहीला मारू नये त्याचा परिणाम म्हणजे आमच्या वेदात त्याचा परिणाम रावणावर झाला आणि रावणाने असे तू हिमाचल जिकडे तिकडे बायका ठेवलेल्या की हा कोणी जरी आला
आणि माझ्या विरुद्ध करायचा राम किंवा जन्मही व्हायचा नव्हता रामाचा, परंतु त्याच्यावर काठीका ठेवली होती, त्याच्या पलीकडे शूर्पणखा ठेवली आणि उत्तरताने सुरमा आणि पुन्हा तिकडे लंकेली ठेवली. सेनापती पण बायकांना दिलं होतं, कारण बायका ह्या अबद्ध आहे, यांना कोणी मारणार नाही. पण काठिकेला मारताना पहिला प्रश्न भगवंताने केला होता, श्रीरामचंद्रांनी बाई आहे कसं मारू. त्या विष्णू वसिष्ठाने उत्तर दिलं की ही बाई नाही आहे, ही पुढची पिढी खाणारी आहे, मुलं खाणारी आहे. तुमचा वंशच वाढला नाही तर हम दो हमारे एक ही नहीं, हम पाच हमारे 35 हुए. म्हणून त्या स्त्रीला मारावं लागलं, कारण ही जी 40 कोटी हे पुढच्या पिढी खाणारी आहेत. तुमची पिढीच राहिल्या, तुमच्या संस्कृतीला काय अर्थ राहणार. तेव्हा त्याच्यानंतर खाली उतरायला, तेव्हा तिथं अपमान केला. नाशिक जे शहर आहे तिच्यावर पडलं, तिचं नाक कापलं म्हणून त्याला नाशिक म्हणतात त्या गावाला. त्याच्यानंतर ते सुरमा वगैरे आले, त्याच्यानंतर लंकिनी आली, तेव्हा शिरला त्याच्यामध्ये त्या लंकिनीने संपूर्ण लंका उत्तरपाच्या भागाला संपूर्ण कव्हर केलेली होती. आणि ज्याला त्याचा पाय लागला, त्याला काहीतरी अडथळा आला, म्हणून आमच्या मारुतीने एक ठोसा मारला. जसा ठोसा मारला त्या नाकातून रक्त पडायला. तिला ब्रह्मदेवाने सांगितलं होतं की ज्या दिवशी तुझ्या नाकातून रक्त येईल त्या दिवशी 6 महिन्यात लंकेचं वाटोळं होईल. पण तिने लक्षात आलं की कोणीतरी संतांचा स्पर्श मला झाला आहे. तिने नमस्कार केला, आपण कोण आहात, काय ओळख दिली माझ्या मारुतीवरती, काय ओळख दिली विचार केला. माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो वत्सथा रामचंद्र सर्वस्व मे रामचंद्रो दयालु अन्य जाने नाही हो, जाणे मी अंजनी कुमार आहे, पवनसुत आहे अशी ओळख दिली नाही. आम्ही काय होतं आमच्या घरावर गुरुची गुरु, आईची गुरु, आई कुठे वृद्धाश्रमात. सद्गुरुनाथ तुझे नामी कोणाचं नाव घेतलं सरकार इथे फुलाना मरण जन्मता दगडाना चिरंजीविता. तुमच्या परवडीतच उदाहरण आहे. इथे फुलाना मरण जन्मता दगडाना चिरंजीविता. गोरी बाबरी उगाच जगती चंदन माती कुठा. तुझे सर्व आहे की जे योग्य आहे त्यांना कोणी विचारत नाही. गोपाल कृष्णाला ते त्यांचे म्हणतात ते त्यांच्या तर ते मथुरेला आपल्याला दिसते त्या ठिकाणी भगवंताची मूर्ती आहे. तर अशा ठिकाणी तिला पहिला मुलगा झाला. आता नवरा बायको काय करणार आहे, तर दत्ता हरिभोगीचा श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम. दिवस रात नामस्मरणाशिवाय मोठं काम होतं. किती गोष्टी किती मोठी नवरा बायको. आणि तिला पहिल्या वर्षी छोटंसं बाळ झालं. दिसायला सुंदर आहे, खूपच सुंदर आहे. छोटे लाल लाल त्याची मुठ आहे, गोबे गोबे लाल आहे, सुरळी सुरळीचे केस आहे. त्याच्या पाठीवर पाय घेऊन जन्माला सुंदर किती सुंदर असते बाळ. असं सुंदर बाळ ते पाहिलं. कोटी त्याची देवतीने पोटाशी घालते, दूध पाजते, वसुदेवीला देवी माझ्याकडे पुरुषाला करतात त्याच्यात सगळं बाळ आईनेच करावं. म्हणून आईची गोष्ट सगळ्यात मोठी काय आहे. लहान समाज नाही 5-6 लेकरं डोळ्या पुढे मायबापाच्या पाठ किती सहन करावं, किती गोष्टी तुम्ही आपल्याला मला कारण सांगता, किती दुःख असेल देव की काय उदाला तर 6 मुलं मारली. तिकडे तिकडे त्याच्या मनामध्ये भगवंत विष्णू शिरले आणि सर्वत्र त्याला विष्णू रूप दिसायला लागलं. कोणाला कंसाला. लक्षात ठेवा, भगवंत हा वेगळा नाही. भगवंताला कृष्ण आणि सृष्ट असा त्याच्याकडे नाही. तो उदार मुक्तवादी आहे. त्याच्या सुताने त्याला विषपात्र दिलाही त्याने मुक्ती दिली आणि त्या ज्याने त्याच्या मारलं त्यालाही मुक्ती दिली. त्याला कृष्ण आणि सृष्ट त्याला फरक असला. आणि म्हणून जेव्हा तुमच्या मनामध्ये कोणत्याही रूपाने भाद्रपद अष्टमी मानला जातो. आणि त्याचा पौर्णिमेचा मुख्य असतो महिना आपला अमावस्येचा महिना असतो. आपण त्याबद्दल ते अष्टमी म्हणतो. ते
तर भाद्रपद अष्टमी, भाद्रपद मध्य अष्टमी आहे, बुधवारचा दिवस आहे आणि रोहिणी नक्षत्र लागलेले आहे. रात्रीचे 12 वाजलेले आहे. निर्जीव वस्तू पोटात नाही, निर्जीव वस्तू पोटात नाही, रामकृष्णाच्या जन्मवेळी हात जोडी. सांगा काय? निर्जीव वस्तू पण पोटात नाडी चालत राहते. राम आणि कृष्णाचा जन्म किती वाजता होतो? 12 वाजता. 12 वाजता. त्यावेळेला हात जोडलेले राहतात. निर्जीव वस्तू पोटात नाडी, राम कृष्णाच्या जन्मवेळी हात जोडी. रात्रीचे 12 वाजले आहेत आणि एकदम प्रकाश पडला आहे. देवी शुद्ध शयाच्यामध्ये आहे, जागी झाली. पाहता तो सुंदर अष्टवर्षाची नाच मूर्ती, अष्टभुजांची नाच दाखवी, अतिशय सुंदर. रूप सुंदर सुंदर ते राज सुंदर मदनाचा पुतळा. आणि बाळा तू कोण आहेस? आणि तुम्हाला बाळा म्हटलं मी तुझा बाळ आहे. बाळा असतो का? बाळ छोटासा असतो, त्याला पायावर नाव घालायचं असतं, त्याला गीत लावायची असते, त्याला देव घालायचं असतं, त्याला स्तनपान द्यायचं असतं. तेव्हा पुन्हा मातृपद शिकवत असतं. तेव्हा पुढे माऊली नावाची पत्नी आपल्याला मिळत असते. त्याच्यावर म्हणते ना माऊली पत्नी, हे घ्या माऊली, आम्ही बँकिंगला ती पत्नी लक्ष माझ्याकडे. ते अशा प्रकारे आता झाल्यावर ती म्हणाली बाळ असत का? हो. आणि मग बाळ रडायला लागली. कृष्ण चपले सहसले आज हसली ग बंदी शाळा, 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 आज हसली ग बंदी शाळा. आज हसली ग बंदी शाळा. झाला ग बाई कृष्ण जन्म झाला, झाला ग बाई कृष्ण जन्म झाला. धो पाऊस पडे बाहेर, धो पाऊस पडे बाहेर, आनंदाचा वाहे पूर, करा सावध दीपकीला, करा सावध. कबरीवर हात देऊन बसला. त्याला पूर्ण चिंता आहे. चिंता करायची नाही. 100 रुपये घेतले आम्ही आणि आपला लेकूर म्हणजे संपूर्ण गोकुळाने एकादशीचं व्रत केलंय. परवा कालच आपण एकादशीची कथा वाचली. एकादशीचं व्रत म्हणजे पोपटाला पण चारा नाही, गाईला चारा नाही, असं सुंदर व्रत केलंय. गाईची सेवा केली, गो सेवा केल्यावर देव आपल्यामध्ये खेळल्या. त्यांच्या गाईचं एवढं महत्व आहे, लक्षात ठेवा. गाईच्या शेणाचं, गाईच्या पाठीमध्ये सुवर्ण नाडी असते, सूर्य नाडी, त्याच्यातून सोनं तयार होतं आणि ते मृतातून सोनं तयार करण्याचा कारखाना चालू झालेला आहे. ते राजस्थानामध्ये एवढी ताकद गाय म्हणा, गंगा म्हणा किंवा आपली तुळस म्हणे, जय कन्हैया लाल की, हाती घोडा पालकी, जय कन्हैया लाल की, हाती घोडा पालकी, जय कन्हैया लाल की, हाती घोडा पालकी, जय कन्हैया लाल. तुझा आणतो नरहरी सोनारा, पारशाला आणतो नरहरी सोनारा, पारशाला आणतो. हसले भिंडले मन तुझा आणतो,
सापडले कसा रस्त्यावरती सापडला तुरे माईला, रस्त्यावरती सापडला तुरे माईला, कोरडा देऊनी विकत घेतलं, वा कोरडा देऊनी विकत घेतलं तुला, विचारे शोधा माईला, विचारे शोधा माईला. बोलते बोलते काय खोटं बोलतो का? यांच्या घरात तू कसं आलाय, थोडं सारखे पत्र मिळाल. आता परब्रह्माला काय माहिती विचारलं, रडायला लागली लहान तरी, आई तुझा बाळ नाही करत. मग तो घालून गेला. ऐश्वर गेला होते, लढू नको मिसला माझ्या, प्राण तू रे साऱ्या गोकुळाचा, देईन गोड काला तुला, देईन भगवंताला देशी तेव्हा घेशी, देईन गोड काला तुला, देईन गोड काला. बोलले बोलले साले कसा तुमचा, बोलले बोलले साले. आता बघायचं गोपाल कृष्ण मोठा होताय, हळूहळू ते दही दूध जोडी यांना त्यांना वाटून द्यायचं. आहे का तर सर्व त्या टॅक्स करावं टाकलं नाही आहे. माझ्या काही गोष्टी काही असतील त्याच्या त्या सगळं ते सरकारला आपल्याला टॅक्स करावं. ते आपलं नाही आहे. येऊ नको आणखी शंक करू नको, तुमच्याचं जे दूध खाता रे लाता रे, वरती म्हणता खाऊ नको आणखी शंक करू नको, तो बडी पेंडू घेता रे, मला टाकून देता रे, वरती म्हणता करू नको आणखी शंक करू नको. एवढा मोठा काला कालवता रे, रायचं वाटून घेता रे, मला म्हणता तिकट आहे खाऊ नको. कृष्ण जागो नको रे, तुझ्या जमत नाही, जवळ यायचा विसरू माझ्याशी कट्टी करू नको. अरे भक्त आहे म्हणून मला किंमत आहे. मला कोण विचारते निराकाराला कोण विचार, तुम्ही मला राम कृष्ण नाव दिले म्हणून माझी जगात कीर्ती आहे, म्हणून तुमचा तुमचा देव सुद्धा श्रेष्ठ नाही. तुम्ही फक्त श्रेष्ठ आहे. तुमच्यामुळे आता दुसरीच वगैरे कसं बनलाय आणि सगळ्यांनी नसतो. तोही पण भक्ताच्या घरी गेलेला असतो, त्याला कळत नाही. अशा प्रकारे भगवंत रोजच्या चोऱ्यात रोजचे गाराडी आले आणि ऐकत नाही. आम्ही जाता यमुना पाण्या, आम्ही जाता यमुना पाण्या, हरी हरी तो ग आमच्या वेण्या, हरी हरी तो ग आमच्या वेण्या, हरी सोड सोड रे, हरी सोड सोड रे, हरी सोड सोड रे, हरी सोड सोड रे, म्हणता घड्याला धक्का देऊन जाई, यशोदे काना ऐकत ग नाही, यशोदे काना ऐकत ग नाही, यशोदे काना ऐकत ग नाही. दही दूध नेत होते मथुरेला, दही दूध नेत होते मथुरेला, एकलीच कुणी नाही संगतीला, एकलीच कुणी नाही संगतीला. यांनी जमवून पोरे, यांनी जमवून पोरे, यांनी जमवून पोरे, नाही तशी फजिती केली बाई, यशोदे काना ऐकत ग नाही, यशोदे काना ऐकत ग नाही, यशोदे काना ऐकत ग नाही. तुला कुठे वाटते काय, भरीत पाड हाय तुलाय, कृष्णदासी आम्ही हरलो, कृष्णदासी आम्ही हरलो, कृष्णदासी आम्ही हरलो, कृष्णदासी आम्ही हरलो, संसार दयाच्या पायी, यशोदे काना ऐकत ग नाही, यशोदे काना ऐकत ग नाही, यशोदे काना ऐकत ग नाही. मला भूक लागली आई, तरी साधे वरण भात मला नाही राहत, लोणी भरपूर दे, मला भूक लागली आई, ते छोटीशी पोळी करून तूप लावून दे, तूप लावून दे घालून, जास्ती माझा नाही, मला भूक लागली आई, कधी खिचडी मुग डाळीची मला घाई वनी जाण्याची, वगैरे गुण गेल्या गाई, मला भूक लागली आई, जिरवली गाय मला
दिलेला आहे, बांधून दिला आहे आणि सगळे जण वाजत जातात त्याला फसवलं आहे. आणि आता गोकुळ सुंदर सुंदर पंडित सुनी झाली त्याच्या कर्माने त्याला शिदोरी कोणी श्रीमंत आहे, कोणी गरीब आहे, कोणी काळा आहे, कोणी गोरा आहे. ती तुमची शिदोरी तुम्ही घेऊन आली, तिथे देवाचा काही दोष नाही. म्हणजे असंच असतं तू चला रे म्हणे घरी जाऊ खाऊ दे म्हणे या कृष्णाला दे. असं रागवू नका रे, कोणती पत्राळ गेली त्याच्यामध्ये सगळ्यांनी आपल्या आता का काला करा आणि त्याच्यामध्ये देवी बसुनी यमुनेच्या हरी हरी तो गोपालका देवी बसुनी यमुनेच्या. आता भगवंत हा आनंद कुठे मिळतो? हा केवळ आणि केवळ भगवंताच्या नामस्मरणात वाणीमध्ये तुम्हाला आनंद मिळतो. हा आनंद लुटायचा असेल तर भगवंतांनी सांगितलं हरी लुटे म्हणा, हरी लुटे म्हणा. हे तुम्ही पाशातकाने यानं लुटले चावल्याच्या वर यानं लुटले चावल्याच्या वर यानं हो गोवारी हो गोवारी हो आत्मता पोषाचं ज्ञान यानं आगासुर बागासुर मारल्यान यानं बळी पतायन घाडल्यान यानं कंसाची गर्दन तोडल्यान हो गोवारी हो आत्मता पोषाचं ज्ञान आत्मता पोष. मला मात्र जास्त कृष्ण कृष्ण सृष्टीचं चक्र गरगर फिरतं. आम्ही लहान होतो, तरुण झालो, मोठे झालो, माता झालो, वृद्ध झालो, दिल्ली गेलो. सृष्टीचं चक्र गरगर फिरतं. माझं मन मात्र कृष्ण कृष्ण. जग त्याच्या पोटी त्याला हृदय धरलं मी, जग त्याच्या पोटी त्याला हृदय धरलं मी. कृष्ण मोठा तुम्ही सांगत होते 60 मिनिटाचा एक 60 मिनिटात 60 सेकंदाचा एक मिनिट, 60 मिनिटाचा एक तास, 24 तासाचा एक दिवस, 7 दिवसाचा एक आठवडा, 4 आठवड्याचा एक महिना, 12 महिन्याचं एक वर्ष होते. 365 दिवस माझ्याकडे यमुनेला जात होती, हातामध्ये हात होती, जोडी माझी लाल होती, हिरवी साडी झाली होती, वाळून चालत होती, आणि शिवली होती, मागणी होऊन पदकला किती मी गावाले कृष्णाच्या दर्शनाने. एक बाई आल्या शेजारच्या, कुटकुल आलं नाव काय म्हणाले, म्हणजे तुमच्याकडे मोलकरी नाही का? आता मोलकरी साहेबाचा काय संबंध? साहेबाचं नाव घ्यायचं आहे नाही, तसं मी सहज विचारलं तुमच्याकडे मोलकरी नाही का? कारण माझ्याकडे मोलकरी नाही आहे म्हणे. तर त्याचा काही संबंध आहे ना? नाव घ्यायला सांगितलं ना साहेबाचं, म्हणून एकातून एक गेला खाली राहणे शून्य, दोनातून 2 गेला खाली राहणे शून्य, पाडा म्हणता का? 100तून 100 गेले खाली राहिले शून्य. राव धुडी भांडी करतात ते माझं मागच्या जन्मीचं पुण्य. भांडी ठेवता का? नाही, माझ्याकडे म्हणजे स्वच्छ आहे. पितांबरी वापरता का? पितांबरी वापरतो. मग तुमची भांडी स्वच्छ करेल तेच सांगते ना. मोलकरी आली नाही तरी मी नाही घासत भांडी, मोलकरी आली नाही तरी मी नाही घासत भांडी, कारण गावातली दिली भांडे घासतात ती सद्गुरुना.
कविता